मॅडम कॅन्सर झाला होता, ऑपरेशन झाले, किमो झाले, रेडिएशन झाले आणि आता 1-2 महिने झालं आम्ही सिटी स्कॅन केला आणि आता कॅन्सर नाहीये. पण आता परत होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? आम्हाला कोणीतरी सांगितलं की हे इंजेक्शन्स जर घेतले तर भविष्यात कॅन्सर येणार नाही. असे कुठले इंजेक्शन्स खरंच असतात का मॅम? हा प्रश्न कोणाच्या पण मनात येणं साहजिक आहे, कारण की ही जी पूर्ण ट्रीटमेंट असते ही पेशंटला, नातेवाईकांना खूप जास्त थकवून टाकणारी असते. ह्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांनी भरपूर गोष्टी बघितलेल्या असतात, त्यामुळे आता हा परत येऊ नये याच्यासाठीची जी धडपड आणि जे प्रश्न असतात ते स्वाभाविक असतात. कॅन्सर परत येऊ नये यासाठी कुठले इंजेक्शन्स किंवा कुठले पुडी, पावडर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉलोअप स्कॅन. मी मागे पण एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फॉलोअप स्कॅन हे खूप महत्त्वाचे असतात. पेशंटने दर 3 महिन्याला, 6 महिन्याला जेव्हाही डॉक्टरने सांगितले त्यावेळेस येऊन डॉक्टरांशी भेटणं, सर्व तपासण्या करणं हे खूप गरजेचं आहे. काही कॅन्सर्स असतात ज्यामध्ये 10 वर्ष, 5 वर्ष टॅबलेट, इंजेक्शन्स असतात, पण सर्वच कॅन्सरमध्ये असं नसतं. कॅन्सर पुन्हा आला तर फॉलोअप स्कॅनमध्ये, फॉलोअप एक्झामिनेशनमध्ये तो लवकर पकडीत येतो. म्हणूनच फॉलोअप करत राहणं हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. थँक्यू.